नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। तर काय करायचं, एक लहान आकाराचा आहे ना आपल्याला दुधी घ्यायचा आहे। त्याला ना आपल्याला हे असं जाडसर राऊंड शेपमध्ये त्याला कट करून घ्यायचं आपल्याला। आता इथे माझ्याकडे बटाट्याची चटणी आहे। याला काही नाही, मी फक्त बटाटे उकडलेत, मॅश केलेत आणि तेला मिठाची फोडणी घातलेली आहे त्याला, मोहरी आणि जिऱ्याची। आता काय करायचं, हे दोन आहे ना स्लाइस घ्यायचेत दुधीचे आणि याला आपल्याला असं लावून घ्यायचं आहे। स्टफिंग जे आहे ना ते जरा व्यवस्थित भरा बरं का। तरी बघा, असं स्टफिंग भरल्यानंतर ही दुसरी स्लाइस घ्यायची आणि त्याला आपल्याला असं पॅक करून घ्यायचं सगळ्या बाजूला। हे अशा रीतीने दुधी कडू आहे की नाही याची खात्री करून घ्या अगोदर, आणि कमी जास्त प्रमाणात अशी स्टफिंग भरून घ्या। आता एक वाटी बेसन घ्यायचं आपल्याला, त्याच्यामध्ये 3 चमचे मक्याचं पीठ टाकायचं आहे। ह्याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पण पीठ वापरू शकता। 3 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आणि कोथिंबीर थोडी जास्त घ्या। थोडासा ओवा आहे हातावर बारीक रगडून टाकून घ्यायचा। त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, थोडासा खाण्याचा सोडा आणि थोडं पाणी टाकून एक घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आपल्याला। तर बघा, असं घट्टसर बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता एक दुधीची चकती घ्यायची, ह्याच्यामध्ये डीप करायची आपल्याला पूर्ण, आणि तेल गरम झालं मीडियम टेम्परेचरवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे दोन्ही बाजूने। एक जवळपास 3 ते 3.5 मिनटं आपल्याला याला मीडियम टेम्परेचरवर लागतील, कारण दुधी पण शिजला पाहिजे। तर बघा, 3 ते 3.5 मिनटं झालेले आहेत, छान कुरकुरीत झालेले आहेत। आता यांना बाहेर काढायचं आहे आणि टिश्यू पेपरवर ठेवायचं, म्हणजे त्याच्यातलं एक्स्ट्राचं तेल हे निघून जातं। तर अशा रीतीने तयार करा गरमागरम दुधीचे भजे। एक नंबर टेस्टी अशी रेसिपी लागते ही पावसाळ्यामध्ये थंड वातावरणात। नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा।